नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व प्रश्न आपण अतिशय महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत. पोलीस भरती जाहिरात कधीही पडो, तुमची तयारी तुम्ही चालू ठेवा मित्रांनो. जर वेळेवर तुम्ही तयारी सुरू केली तर तुमचं पद मिळवणं शक्य नाही. ठीक आहे, अभ्यास चालू राहू द्या, ग्राउंडवर जोर ठेवा. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करू. बघा, प्रश्न आहे बघा पहिला, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर मित्रांनो, शहराचा प्रथम नागरिक असं महापौरास म्हटलं जातं. महापौर हा कोणत्याही संबंधित शहराचा प्रथम नागरिक असतो. ठीक आहे, मूळ उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक बी, महापौर. आता मित्रांनो, हाच प्रश्न भारतासाठी देखील विचारला जातो की भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर मित्रांनो, भारताचा प्रथम नागरिक विचारलं तर राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असतो. शहराचा विचारलं तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. ठीक आहे, महापौराचा कार्यकाळ विचारला तर 2.5 वर्ष असा महापौराचा कार्यकाळ असतो. ठीक आहे, महापौर राजीनामा कोणाकडे देतो? विभागीय आयुक्त म्हणजे जे काही महापालिकेचे महानगरपालिकेचे आयुक्त असतात त्यांच्याकडे महापौर आपला राजीनामा सोपवतो. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा कोठे बनत आहे? मित्रांनो, जो प्रश्न पहिल्यांदा घडलेला असेल त्याबाबत नक्कीच प्रश्न परीक्षेत येत असतो. तर हा देखील प्रश्न बघा पहिल्या गोष्टीवर आहे. तर बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा कोठे बनत आहे? तर मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये हा अंडर वॉटर रोड बोगदा बनत आहे. मित्रांनो, हा जो रोड बोगदा आहे तो मुंबई कोस्टल रोड या कोस्टल रोडचा हा भाग असणार आहे. ठीक आहे, हा बोगदा पाण्याखालून जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो, या कोस्टल रोडला बघा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार आहे. कोणाचं? छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या कोस्टल रोडला देण्यात येणार आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो बघा, हा अंडर वॉटर रोड बोगदा झाला जो मुंबईत बनतोय. जर अंडर वॉटर मेट्रोचा बोगदा जर विचारला तर बघा तो कोलकाता या ठिकाणी आहे, हुगळी नदीखाली. ठीक आहे, कोलकाता. आणि जमिनीखालील सर्वात खोल मेट्रो स्टेशन विचारलं तर पुणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जमिनीतील सर्वात खोल मेट्रो स्टेशन पुणे या ठिकाणी बनत आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे बघा पहिला अंडर वॉटर रोड बोगदा मुंबई. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणास मिळालेला आहे? तर मित्रांनो, हा जो विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 आहे हा डॉक्टर रवींद्र शोभने, पर्याय क्रमांक बी, डॉक्टर रवींद्र शोभने यांना मिळालेला आहे. मित्रांनो, डॉक्टर रवींद्र शोभने हे कोण आहेत? तर बघा 97व्या अमळनेर इथे झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा कोण आहेत? 97व्या अमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे किंवा मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, अशोक सराफ यांना देखील मिळालेला आहे बघा महाराष्ट्र भूषण 2023 हा अशोक सराफ यांना मिळालेला आहे. दोन्ही नावं लक्षात ठेवायचं आहे. अतिशय महत्त्वाचे हे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत. त्यानंतर प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या कोकण प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोकण प्रशासकीय विभागामध्ये बघा एकूण 7 जिल्हे आहेत. 7 किती? पर्याय क्रमांक ए 7 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, कोणकोणते आहेत ते बघा, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतात. ठीक आहे मित्रांनो, 5 जिल्हे असणारे किती प्रशासकीय विभाग आहेत असं देखील विचारलं जातं. तर बघा 3 प्रशासकीय विभाग आहेत, ज्या विभागांमध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहेत. ठीक आहे, सर्वाधिक जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? तर बघा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. किती? 8 आहेत. एकूण 8 जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय असणार आहे? कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, क्रिकेट पुरुष अंडर 19 म्हणजेच 19 वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे?
तर मित्रांनो हा जो विश्वचषक आहे तो ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे. मित्रांनो 19 वर्षावरील जो काय झाला 2023मध्ये तो देखील ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे आणि हा 19 वर्षाखालील देखील ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. तर दोन्ही प्रश्न आले तर आपलं उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही प्रश्नांचं उपविजेता असणार आहे भारत. ठीक आहे. 19 वर्षावरील उपविजेता भारतच होता आणि 19 वर्षाखालील उपविजेता भारतच आहे. ठीक आहे मित्रांनो, हा जो अंडर 19 आहे हा कुठे खेळवण्यात आला बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आला होता. ठीक आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे. आणि 19 वर्षावरील आपल्या भारतामध्ये खेळवण्यात आलेला होता. ठीक आहे. सर्वाधिक अंडर 19 विश्वचषक कोणी जिंकलेले आहेत तर आपल्या भारताने जिंकलेले आहेत 5 वेळा. ठीक आहे, 5 वेळा लक्षात ठेवायचं आहे. 5 वेळा आपल्या भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकलेला आहे. सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर करून घेत आहोत, जेणेकरून कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. तर आपलं मूळ उत्तर काय, ऑस्ट्रेलिया एक दिवसीय अंडर 19 एक दिवसीय विश्वचषक 2024 विजेता. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो ही जी संस्था आहे ती बघा आपल्या पुण्यामध्ये आहे. पुणे या ठिकाणी असणार आहे. तर योग्य उत्तर आपलं पुणे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो? तर मित्रांनो तापी नदीचा हा उगम जो आहे तो मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेशमधील बघा बैतूल, सातपुडा रांगेत बैतूल या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. ठीक आहे. तर तापी नदीची लांबी किती आहे ती मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, हा तुमचा होमवर्क असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कोणास दिल्या होत्या? प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, जे आपल्या ऑप्शनपैकी जे काय उत्तर असेल ते असेल आणि यापैकी कोणता पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि जस्टिस ऑफ पीस, राव बहादूर हे असे काही पर्याय दिलेले असतील. ठीक आहे. आता बघा जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या कोणास दिल्या होत्या तर बघा गोपाळ हरी देशमुख यांना देण्यात आलेल्या होत्या ब्रिटिश सरकारद्वारे. तर प्रश्न कसा विचारला जाईल, गोपाळ हरी देशमुख यांना ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणती पदवी दिली होती? तर या पदव्या देखील तुम्ही पाठ ठेवायच्या, जस्टिस ऑफ पीस, राव बहादूर. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखले जाते? लोकहितवादी. ठीक आहे. याच्यावर देखील सेपरेट प्रश्न विचारला जातो, लोकहितवादी यांचे मूळ नाव काय? ठीक आहे. किंवा गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. या ठिकाणी एक आणखी ऑप्शन आहे गोपाळ कृष्ण गोखले. तर मित्रांनो प्रश्न याआधी विचारलेला आहे, हे जे आहे ते गांधीजीचे राजकीय गुरु आहेत. ठीक आहे. गांधीजींचे राजकीय गुरु कोण असा प्रश्न विचारला जातो, तर गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु आहेत. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या गोपाळ हरी देशमुख यांना मिळालेल्या आहेत. लोकमान्य टिळक यांना असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा KPC नाम्बियार पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो श्रीधर सोमनाथ यांना जाहीर झालेला आहे. हे इस्रोचे अध्यक्ष आहेत सध्याच्या घडीला. ठीक आहे. तर मित्रांनो यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी. स्थापना 15 ऑगस्ट 1969 झाली होती. 15 ऑगस्ट 1969 स्थापना झालेली आहे इस्रोची. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. समीर कामत DRDOचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. DY चंद्रचूड कोण आहेत? तर आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. R व्यंकटरमणी कोण आहेत? तर भारताचे महान्यायवादी आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर मित्रांनो जहांगीर आर्ट गॅलरी ही जी आहे ती आपल्या मुंबईमध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक डी मुंबई आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, संस्था व मुख्यालयाबाबतीत चुकीचा पर्याय ओळखा. या ठिकाणी संस्था व स्थापना देखील विचारली जाऊ शकते, संस्था व अध्यक्ष देखील विचारलं जाऊ शकते. तर हे तिन्ही गोष्टी तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण संस्था व मुख्यालयाबाबतीत प्रश्न घेतलेला आहे. तर बघा IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, याचं जे काही मुख्यालय आहे ते वॉशिंग्टनला आहे. बरोबर आहे.
WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. बरोबर आहे. वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक, याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी आहे. हे देखील बरोबर आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याचं मुख्यालय न्यूयॉर्कला नसून जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. म्हणून हा जो पर्याय आहे तो चुकीचा पर्याय आहे. WHOचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. WHOची स्थापना बघा 7 एप्रिल 1948ला झाली होती. 7 एप्रिल, ठीक आहे. म्हणून 7 एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे. 7 एप्रिल 1948 तारीख लक्षात ठेवायची आहे. सध्याचे अध्यक्ष आहेत टेड्रोस गेब्रेयसस, ठीक आहे. बाकीच्या तिन्ही पर्यायांचं तुम्ही मला स्थापना आणि अध्यक्ष कमेंट करून सांगा. हा तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क. त्यानंतर प्रश्न आहे बघा, परळी हे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो, हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे बीड जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि भारतातील पहिले तारापूर या ठिकाणी असलेले अणुविद्युत केंद्र आहे. समजलं? ते पालघर जिल्ह्यात आहे. कुठे? पालघर. त्यानंतर प्रश्न आहे बघा, आपल्या आहारामध्ये जे मीठ वापरले जाते त्या मिठास शास्त्रीय भाषेत काय म्हटले जाते? तर मित्रांनो, आपण जे मीठ खातो त्याला बघा सोडियम क्लोराईड NaCl असं म्हटलं जातं. काय? सोडियम क्लोराईड, ठीक आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा, ठीक आहे. आणि आपण जे मीठ खातो ते म्हणजे सोडियम क्लोराईड. त्यानंतर प्रश्न आहे, अलीकडेच निधन झालेल्या जगप्रसिद्ध केल्विन किप्टम याचा संबंध कशाशी होता? तर मित्रांनो, हा केल्विन किप्टम जो आहे तो बघा धावपटू होता. धावपटू या ठिकाणी पर्याय क्रमांक ए धावपटू आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा जो खेळाडू होता हा कोणत्या केन्या देशाचा होता, ठीक आहे. याचं निधन झालेलं आहे अपघातामध्ये. याच्यासोबत त्याचा प्रशिक्षक घेरवाईस हकीझिमाना हा त्याचा प्रशिक्षक होता. या दोघांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे कारण या केल्विन किप्टमच्या नावावर विश्वविक्रम आहे. मॅरेथॉनमध्ये सलग 2 तास 35 सेकंद धावण्याचा विश्वविक्रम, 2 तास 35 सेकंद धावण्याचा विश्वविक्रम या केल्विन किप्टम याच्या नावावर आहे. म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कशाशी संबंधित आहे? धावपटू. त्याच्या प्रशिक्षकाचं नाव देखील लक्षात ठेवा, घेरवाईस हकीझिमाना, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारताचे महालेखा नियंत्रक सध्या कोण आहेत? या प्रश्नामध्ये आपण भारतातील सर्व उच्च पदे कव्हर करून घेणार आहोत. ही पदे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. याच्यावर नक्की प्रश्न विचारला जातो. बघा, भारताचे महालेखा नियंत्रक याला CGA असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये जरी विचारलं तर CGA, कोणात विचारलं तर बघा महालेखा नियंत्रक असं असणार आहे त्याचा अर्थ. तर बघा कोण आहेत? SS दुबे हे सध्याचे भारताचे महालेखा नियंत्रक आहेत. SS दुबे, ठीक आहे. आता हे महालेखा नियंत्रक झाले. R व्यंकटरमणी कोण आहेत? तर आपण पाहिलेलं आहे R व्यंकटरमणी हे भारताचे महान्यायवादी आहेत. लक्षात असू द्या, सर्व महत्त्वाची पदे आपण या प्रश्नात कव्हर करून घेऊया. ही पाठ करून ठेवा. महालेखा नियंत्रक SS दुबे, महान्यायवादी R व्यंकटरमणी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, ठीक आहे. आणि एक पद राहिलं ते म्हणजे मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया, ठीक आहे. हे 5 तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, तुमचा मार्क जाणार नाही, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण कोणत्या दिवशी झाले? साधारण प्रश्न दिसतोय पण महत्त्वाचा आहे, ठीक आहे. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा 22 जानेवारीला झालेलं आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी झालेला आहे, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास चालू राहू द्या, ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.